म्हणा माझ्या मागून. मोहनदास गांधी ते महात्मा गांधी भारतीय इतिहासाच्या गोष्टी. गोष्ट 23वी. मोहनदास करमचंद गांधी लहानपणी अगदी साधा मुलगा होते. ते जरासे अबोलच होते. पण काहीही चुकीचं घडताना दिसलं की ते अस्वस्थ व्हायचे. त्यांना खोटं आवडत नसे. खरं ते बोलणं म्हणजे सत्य. बरोबर ते करणं म्हणजे सत्य. त्यांना एक प्रश्न पडायचा. सत्याच्या बाजूने उभं राहायचं कसं. त्यासाठी त्यांनी वकिलीचं कायद्याचं शिक्षण घेतलं. दक्षिण आफ्रिकेत त्यांना रेल्वेच्या डब्यामधून खाली उतरवण्यात आलं. कारण ते गोरे नव्हते, काळे होते. हा अन्याय त्यांना मान्य नव्हता. त्यांनी विरोध केला. त्या दिवशी त्यांना स्वतःची ओळख पटली. आपली ताकद समजली. हिंसाही नाही आणि सहकार्यही नाही. भारतामध्ये परत आल्यावर गांधीजींनी भारत यात्रा केली. लोक कसे जगतात हे त्यांनी पाहिलं. पदयात्रेमध्ये ते एकटे चालायला लागले. एकला चलो रे, एकला चलो रे, हा त्यांचा मंत्र होता. हळूहळू त्यांच्या मागे लोक जोडले गेले. हजारो लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले. महात्मा गांधींनी चरख्यावर सूत कातले. स्वदेशीचा मंत्र दिला. दुष्ट इंग्रजांशी असहकार, असहकार आंदोलन पुकारले. इंग्रजांनी मिठावर कर लादला होता.
गांधीजींनी दांडी यात्रा काढली. दांडी यात्रा काढली. मिठाचा सत्याग्रह केला. गांधीजींनी एक चिमूटभर मीठ काय उचललं. संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरलं. देश जागा झाला. गांधीजींनी निशस्त्र क्रांती केली. लोक त्यांना महात्मा गांधी म्हणू लागले. महात्मा म्हणजे महान आत्मा. गांधीजी धार्मिक होते. त्यांचा देवावर विश्वास होता. त्यांचा रामावर विश्वास होता. त्यांचे शेवटचे शब्द होते हे राम, हे राम. त्यांची शिकवण होती जग चांगलं करायचं असेल तर आधी स्वतः चांगले व्हा. महात्मा गांधी की जय. भारत माता की जय.